नांदेड जिल्ह्यातील त्या ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं आरक्षण 1 जुलै रोजी त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं आहे। आरक्षण निहाय त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आणि ग्रामपंचायत सदस्याचं मुदत कालावधी जिथं जिथं संपलेली आहे त्या ठिकाणी निवडणुका या टप्प्याटप्प्यानं घेतल्या जाणार आहेत। ज्या गावांमध्ये आरक्षणाची सोडत झाली त्या गावामध्ये एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावात येऊ, गावातला विकास, राहिलेली विकास कामे या बाबतीत आपल्याशी आपण एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून स्पष्टपणे संवाद साधणार आहोत। आमच्या या एक वृत्त न्यूज चॅनलच्या कमेंट्समध्ये आपण आपल्या गावाचं नाव आणि आपला मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी सोडावा द्यावा। आम्ही एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या गावात येऊ, त्या ठिकाणच्या समस्या असतील आणि विद्यमान सरपंचांच्या वतीनं केलेली विकास कामे या सर्व गोष्टींचा उहापोह आपण एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओच्या एक वृत्त चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या गावाची कमेंट्समध्ये नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवावा। आम्ही गावात येऊ आणि आपल्या गावाचा एकंदरीत विकास, राहिलेली उर्वरित कामे आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये कोणकोणती कामे होणे अपेक्षित आहेत याविषयी थेट आपण संवाद साधणार आहोत। तर आताच आपण आपल्या गावाचा नाव आणि त्या ठिकाणचा आपला संबंधित व्यक्तींचा क्रमांक पाठवावा। आपल्याशी संवाद आपण एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी दिगंबर शिंदे, ढिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल, नांदेड।